गुड इव्हनिंग फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साक्षी पाटील. तर तुम्ही बघू शकता फ्रेश मस्त मच्छी आणलेली आहे मम्मीनी. छोटे मासे आणलेले होते, बोरडा मासा छोटावाल्या, आणि फ्रेश असे काले मासे आणलेले होते. तर आज आपण मस्तपैकी काला मासा फ्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आता आपण याच्यासाठी तळण्यासाठी मच्छी आपण सर्वात आधी लसूण चेचून घेऊया बारीक. लसूण टाकायचं पहिले आपण वाटणामध्ये. तळण्यासाठी पहिलं लसूण टाकायचं. तर आपण आधी मच्छीला मस्तपैकी लसूण लावून घेऊया. मच्छीला लसूण लावले तरी चव वाढते. तर मस्तपैकी आपण आता लसूण लावून घेऊया आपल्या मच्छीला. आणि त्यात आपण आपला स्पेशल आगरी कोळी मसाला टाकू. 2 मोठे चमचे आपला आगरी कोळी मसाला टाकून घेऊया. आणि आगरी कोळी मसाला आपण टाकल्यानंतर आपण हळद टाकू 1 चमचा. हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकू 1 मोठा चमचा. आणि हे सर्व मिश्रण आपण मस्तपैकी मच्छीला लावून घेऊ, मिक्स करून घेऊ मच्छी. सर्वांना नीट असं वाटण लावून आपला मसाला असं प्रकारे लावा. आधी लहान मच्छी मिक्स करून घेऊ, मग मोठ्या एक एक करून काळ्या माशांना पण आपण आगरी कोळी मसाला लावून घेऊ आपलं. मग तेल गरम करू, तव्यावर तेल टाकू आणि आपण तांदळाचे पीठ थोडे लावू माशांना आणि तळून घेऊ. तांदळाच्या पीठाने मासे कुरकुरीत होतील. पहिला तवा कडक असं गरम करून घ्या, तेव्हाच तेल टाकून मासे शिजवून घ्या. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला तवा गरम झालेला आहे. पालटून बघू शकता की मासे शिजलेले आहेत मस्त कडक आपले. मस्त असं सुगंध सुटलेला गाईस तळताना. तर खूप अशी मच्छी आहे आपली तळायची. तर आपण बघू शकता मस्तपैकी याचा वास सुटलेला आहे आणि मस्तपैकी असे कडक अशी मच्छी तळून झालेली आहे आपली. बघू शकता एवढी अजून तळायची बाकी आहे आपली. आणि त्यासोबत मी दाखवते गाईस बाजूला मम्मीने कोंबडा मासा होता त्याचा रस्सा केलेला आहे. बघू शकता मस्त असा वास सुटलेला होता. मस्त की असे मोठे मोठे पीस होते त्या पण माशाचे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तिथपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण आपली मच्छी बघूया. आणि आता ही मच्छी मस्तपैकी अशी शिजून झाली तर आपण याला काढून घेऊया एका साईडून मच्छीला. बघू शकता आपला मच्छीचं कालवण झालेलं आहे. बघू शकता मस्त असे पीस आहेत मच्छीचे आपले कोंबड्या माशाचे. जास्त आपण असं ठीक आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी पुढची व्हिडिओ यावर नक्की बनवेल. तो बघू शकता मस्त असं कडक असे मासे शिजून झालेले आपण. तर आता बाकीचे राहिलेले आहेत ते पण आपण मस्तपैकी तांदळाच्या पिठात असे थोडंसे तांदळाचं पीठ लावून आपण तळून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्तपैकी कळकळ आवाज येतो आहे. मस्त शिजलेले आहेत आपले मासे. तर आपण सेकंड बॅच आहे ती पण तळून घेऊ. त्याला आपण ना तळताना तेल टाकत बघायचं ना तर चिकटतील ते मासे तव्याला. तेल टाकून मस्तपैकी असे फ्राय करून घेऊ खाले मासे आपले. बघू शकता मस्त फ्रेश मासा आहे आपल्या. मस्त पटापट तळून पण होत आहेत. बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहेत आपल्याने. एवढे आपले मासे आधी तळून झालेले आहेत. तर आता आपण जे राहिलेले लहान मासे होते ना गाईस ते तळायला घेऊया. त्यांना पण आपण तांदळाचं पीठ लावू आणि तळून घेऊ. एक काला मासा आहे मोठा आणि बाकी सर्व आपले छोटे मच्छी आहेत गाईस. आणि लहान माशांना खूप जास्त चव असते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, जवळच्या मार्केटमध्ये भेटत असेल तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा, खूप चविष्ट लागते. बघू शकता लहान लहान मासे आपण टाकूया पूर्ण तव्यावर आणि तेल पण टाकून घेऊया बाजूने. मग चांगल्यापैकी आपले फ्राय होतील फिश. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण फिश तळले राहिलेले आपल्या टाकून. तर राहिलेलं आपलं जो कांदा लसूण असतो ना गाईस तो सर्व आता मच्छीवर टाकू ताटलीमध्ये राहिलेला आणि याला तळून घेऊ. बघू शकता मस्तपैकी असा वास सुटलेला. तर आपण याला पालटून घेऊ माशांना. बघू शकता मस्त लहान मासे असतात ना गाईस ते लवकर शिजतात.
तर आधी आपण मोठा मासा पलटून घेऊ. मस्त असा सुगंध सुटलेला गाईस. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी असे मासे आपले तळून होत आहेत, लहान मासे. बघू शकता किती फ्रेश आहेत ते. तर आपण याला तळून घेऊया. तर आता आपण परत एकदा उलटा पालटं करून घ्यायचे मासे ना, मग दोन्ही साईडचे चांगले शिजतील मासे आपले. आणि तेवढ्यात आपली लाईट गेली गाईस. तर बघू शकता कॅमेरा, बघू शकता त्याच्यामुळे आपलं थोडासा कॅमेराचा इश्यू झाला. पूर्ण घरात कालोख झाला गाईस. बघू शकता एवढं लाईट गेलेले. शूट असतानाच लाईट जाते कधी पण. तर थोड्या वेळात लाईट आली गाईस. तर आपण बघू शकता आपलं आत्तापर्यंत एवढे मासे तळून झाले. 2 ताटला एक मग ताटलीमध्ये काळे मासे आहेत. बघू शकता किती क्रिस्पी असे मस्त तळून झालेले आहेत. आणि आपण दुसऱ्या ताटली बघू शकता लहान मासे आहेत आपले, आपण तळलेले. मस्त एक क्रिस्पी लागतात आणि खायला चव सगळ्यात जास्त या छोट्या माशामध्ये असते गाईच. मस्तपैकी तळून झालेले आहेत आपले, तुम्ही बघू शकता. तर आपण अजून एक रेसिपी बनवणार आहे. यामध्ये आपण ती आहे मच्छीची गाबोली गाईच, फिश एग्स. तर आता मी त्या गाबोलीला गरम पाण्यामध्ये हळद टाकून उकळत ठेवले गाईस. त्याने काय होतं, गाबोली आपली शिजून निघते चांगली. तर आपण गाबोली फ्राय करणार आहोत आता. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाण्यामध्ये हळद टाकलेलं आणि फिशचे एग्स टाकलेले आहे, म्हणजेच गाबोली टाकलेली आहे. ती आपण 15-20 मिनटं अशी शिजवून घेऊ चांगलीपैकी. तुम्ही बघू शकता मस्त असं आपली गाबोली आता शिजले. तर आपण आता गाबोली फ्राय करायसाठी वाटण तयार करू. त्यासाठी कोथिंबीर, मिरच्या, अद्रक आणि लसूण बारीक असं वाटून घेऊ. आणि तेथपर्यंत आपण ती गाबोली आहे ती एका चालणीमध्ये काढून घेऊ पाणी त्याचं आणि गाबोली. तर आता मग एका टोपामध्ये आपण तेल गरम करत ठेवलं आहे. 3 चमचे मोठे, 3 उलटी तेल. त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकू आपण सर्वात आधी. तर सर्वात आधी आपण जो कांदा आहे तो आपण तेलात परतवून घेऊ गाईस. कांदा मस्तपैकी असं गुलाबी रंग आला कांद्याला. तुम्ही बघू शकता मस्त शिजला आहे कांदा. तर त्याच्यात आपण सर्वात आधी आपला आगरी कोळी मसाला टाकूया. मस्तपैकी कलर येईल आणि तिखटही चांगलं लागेल, मसाला आपल्याला लागतो. बघू शकता मी 2 मोठे चमचे टाकलेले. त्याला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यावर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या आपल्या कांद्याला. आणि ते आपण जसं कांदा शिजून होतो आणि मसाला टाकून झाला की आपण त्याच्यात ना गाबोली टाकू आपली. थोडी थोडी करून टाका गाईस, एकदाच नका टाकू. मग कशी चांगली मिक्स होते. थोडी थोडी टाकून आपण त्याच्यात गाबोली टाकू. थोडी थोडी एकदाच नाही टाकायची, थोडी थोडी टाकून मिक्स करायची. त्याने चांगल्या प्रकारे आपली मिक्स होते गाबोली कांद्यामध्ये. बघू शकता मस्त आता आपण असं घाटलून घेऊ त्याला गाबोलीला आपल्या. तुम्ही बघू शकता आपण या हळद नाही टाकली, कारण की आपण उकळताना गाबोली त्या हळद टाकली म्हणून आपण हळद नाही टाकायची याच्यात. आणि एकदा मस्तपैकी मिक्स करून गाबोली. आणि गाबोली तळताना सेम अंड्याचं आपण जसे अंडा भुर्जी फ्राय करतो ना, अंड्याची भुर्जी सेम तसा वास येत होता याला गाबोलीला मच्छीच्या. तर आपण त्यात वाटण जे वाटलेलं ते टाकूया, मिरच्या कोथिंबीरचं वाटण, आणि मिक्स करून घेऊया गाबोली. तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा फिश एगची गाबोलीची. मस्त अशी गाबोली झालेली आहे, मस्त वास येतो तो गाईज आपल्या गाबोली फ्रायला. आणि आपण याला ना फक्त 15 मिनटासाठी थोडं आपण गॅसवर ठेवू. आणि थोडंसं पाणी टाका गाईज, नंतर करपेल खालून. थोडंसं टाका, जास्त नका टाकू. मग आता आपली गाबोली मस्तपैकी शिजली आहे. तर आपण त्याला 1 मोठा चमचा मीठ टाकू आणि घाटलून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्या गाबोलीमध्ये मीठ टाकलेलं आहे. याचा वास ना सेम गाईज आपल्या अंड्याच्या भुर्जीसारखा येतो गाबोलीचा.
तर आपण याला मस्त की मीठ टाकून घाटून झालेलं आहे आणि आपली या प्रकारे गाबुली पण शिजून झाली आहे गाईस. बघू शकता मस्त असं गाबुलीला सुगंध आलेला आहे. मस्त गाबुली शिजलेली आहे. तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भात भाकरीसोबत खूप छान लागते. तर आपली आता गाबुली शिजून झाली तर आपल्यावर कोथिंबीर टाकून घाटलून घेऊया, कारण की आपली गाबुली शिजलेली आहे. मस्तपैकी असं वास सुटलेला गाईज. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तिथपर्यंत. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी मला फॉलो नक्की करा. तर बघू शकता मस्त आपली शिजलेली आहे गाबुली. बघू शकता मस्तपैकी बारीक अशी झालेली आहे गाबुली. तर आपण याला ना भात तळलेली मच्छी, गाबुली आणि आपल्या कोंबड्या मासाचा रस्सासोबत आपण सर्व करू. आणि बघू शकता मस्त आपण सर्व केलेलं आहे. चला खा प्या आणि एन्जॉय करा.